राज्यकर्त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनचा कसा उपयोग केला. 10 वर्षामध्ये मोदीजींनी दिल्लीचं ॲडमिनिस्ट्रेशन बदलून टाकलं. ज्या दिल्लीमध्ये लोक असं म्हणायचे की दिल्लीचं राजकारण म्हणजे ठगांचं राजकारण आहे, दलालांचं राजकारण आहे, आता तिथे ठगही सापडत नाही, दलालही सापडत नाही. त्यामुळे नेत्यामध्ये क्षमता असली तर तो ते बदलू शकतो. मला विश्वास आहे की फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे हा फार जुना आहे. आमची ब्युरोक्रेसी जुनी आहे. हे म्हणजे त्यांची माफी मागून सांगतो, दे आर कॉम्प्लेसंट. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या ब्युरोक्रेसीला माहिती आहे की आपण चांगलेच आहोत आणि त्यामुळे अलीकडच्या काळात खूप लोकांमध्ये नवीन करण्याची इच्छाच दिसत नाही. चांगले आहोत म्हणता इतर लोक अजून चांगले व्हायला लागले, तुमच्या पुढे जायला लागले, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ती कॉम्प्लेसन्सी जर थोडी दूर करता आली तर मला असं वाटतं की बेस्ट ऑफ द ब्युरोक्रेसी इज विथ महाराष्ट्र. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून काम करता येईल आपल्याला. थँक्यू व्हेरी मच. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स हा इथं जमलेल्या अनेकांच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा राहतो. माझ्या पुढच्या प्रश्नाकडे येतो, ज्याच्याबद्दल गेल्या 2.5 वर्षांमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात खूप गंभीरपणानं राजकारण झालं. गंभीर सगळ्यांनीच केलं असं नाही. तो विषय होता गुंतवणुकीचा. गुंतवणुकीच्या आकड्यांचा राजकारणात आरोप प्रत्यारोपासाठी वापर करायची घटना महाराष्ट्रात 50-65 वर्षांमध्ये पहिल्यांदा या 2.5 वर्षांमध्ये घडली. गुंतवणुकीचे खूप मोठे आकडे येतात. तुम्ही सातत्यानं ते बाजूनं ते डिफेंड केलेले आहेत. या मधल्या काळात अगदी 8 दिवसांपूर्वी सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे आकडे घोषित केले. 1,29,000 कोटी गेल्या 6 महिन्यांमध्ये आले. हे आकडे मोठे खूप असतात, सामान्य लोकांपर्यंत त्या आकड्यांचा अर्थ पोहोचत नाही. आणि जोपर्यंत एक सामान्य मतदार म्हणून किंवा नागरिक म्हणून मला प्रकल्प रस्त्यावर दिसत नाहीत, MIDC मध्ये सतत हालचाल दिसत नाही, तोपर्यंत मला ते आकडे फिशी वाटतात. तर हे गुंतवणुकीचे आकडे प्रत्यक्षात कुठल्या सेक्टरमध्ये तुम्हाला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये प्रत्यक्षात MIDC मध्ये महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये दिसायला लागतील? बघा, पहिल्यांदा तर तुम्ही 8 दिवसापूर्वीचं जे माझं ट्विट होतं हे FDIचे आकडे आहेत. आणि FDIचे आकडे हे जेव्हा ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होते तेव्हाच ते आकडे अपलोड होतात. कारण हे आकडे RBI त्या ठिकाणी घोषित करतं आणि दॅट फंड फ्लो हॅज टू कम टू द कंट्री. त्यामुळे ते आकडे जे असतात FDIचे ते इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतरचे आकडे आहेत. म्हणजे हे प्रपोज इन्व्हेस्टमेंट्स नाही आहेत, या झालेल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. आणि यावर्षी तर पहिल्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर 1 होतो, पण मागच्या वर्षी जेवढा FDI आपण आणला होता त्याच्या 90% FDI पहिल्या 6 महिन्यातच आपण आणला आहे. म्हणजे दिस इयर वी आर गोइंग टू क्रिएट अ रेकॉर्ड. याच्या व्यतिरिक्तही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते आहे. आता तुम्ही जे म्हणालात नॉर्मल जी इन्व्हेस्टमेंट आपली असते, तर या इन्व्हेस्टमेंटमध्ये साधारणपणे देशामध्ये जे MOUs होतात, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे होतात, तर त्याचा ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तित होण्याचा जो देशातलं ॲव्हरेज आहे दॅट इज 35%. पण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर दॅट इज 55%. महाराष्ट्रामध्ये ते 55% होतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही ज्या घोषणा केल्या इन्व्हेस्टमेंटच्या, जवळजवळ सगळ्यांचे LOI आम्ही इश्यू करून टाकले आहेत. म्हणजे जमिनीचे अलॉटमेंट झाले आहेत, त्यांच्याशी सगळे करार झालेले आहेत आणि त्यांनी ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट देखील सुरू केलेलं आहे. सो आता जर आपण विचार केला तर मोस्टली MOUs जे होतात हे सिरियस इन्व्हेस्टमेंट्स आहेत. पूर्वी हे खरं होतं की एक 10-15 वर्षापूर्वी MOU करण्याची एक फॅशन होती, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता इन्व्हेस्टरला देखील वेळ नाही आहे तुमच्याशी उगाच चर्चा करायचा, आणि आम्हालाही वेळ नाही आहे. म्हणजे वी एव्हरीडे एन्काउंटर सो मेनी सिरियस इन्व्हेस्टर्स की आम्हाला एका मिनिटात लक्षात येतं की याला नुसता फोटो काढून घेण्याकरता इन्व्हेस्टमेंट करायची आहे की ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट हा करणार आहे. सो महाराष्ट्रामध्ये हा रेट आता देशात सगळ्यात जास्त आहे. आपण या रूममध्ये हॉलमध्ये आहोत आणि इथं पुण्याची ओळख जशी शिक्षण आहे, IT आहे, तशी गेल्या 20 वर्षातली ओळख ऑटोमोबाईल हब म्हणून सुद्धा आहे. ऑटो हब या चाकणमध्ये तयार झालं आणि जगभरात आपण इथून गोष्टी पाठवू शकलो, कार. पण ऑटो इंडस्ट्री गेल्या 3 वर्षांमध्ये झपाट्यानं बदलली आणि आता EV हा सगळ्यात मोठा ऑटो इंडस्ट्रीला काय एका बाजूनं ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेजला आपण आलेलो आहोत.
सरकार म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून तुम्ही या ऑटोमोबाईलच्या ट्रान्झिशनकडे कसं बघताय? कारण महाराष्ट्रामध्ये 7% आपल्या जीडीपीच्या राहतो, तर या इंडस्ट्रीकडे आपण कसं बघताय आणि त्यासाठी तुमचं 5 वर्षाचं धोरण काय असणार आहे? मुळातच हे खरं आहे की ऑटो सेक्टरमध्ये महाराष्ट्र हा नेहमी समोर राहिलेला आहे. आपण एक प्रकारे ऑटोमोबिलचं एक ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं गेलं आणि आता अर्थातच ईव्हीकडे मोठ्या प्रमाणात ट्रान्झिशन होत आहे आणि म्हणून हे लक्षात आल्याबरोबर आपण ईव्ही पॉलिसी आपली तयार केली आणि वी स्टार्टेड अट्रॅक्टिंग इन्व्हेस्टमेंट